Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू जे आहेत ते आज रवाना होत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार बच्चू कडू आहेत। राजू शेट्टीच्या प्रचारासाठी तुम्ही आज रवाना होताय, काय नेमकी प्रतिक्रिया? नाही, राजूजी शेट्टी हे शेतकरी नेते आहे आणि सातत्यानं शेतकऱ्याच्या संदर्भात ते आंदोलन आणि तशा पद्धतीचा न्याय देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये ते करत राहतात आणि म्हणून तिथे शिंदे गटाचे पण आहे आणि आघाडीचे पण उमेदवार आहे। बऱ्याच लोकांनी मला असा प्रश्न केला होता का बा दोन्ही मराठे उमेदवार असताना तुम्ही त्या बाजूने उभं न राहता शेट्टी साहेबांच्या बाजूने तुम्ही प्रचार करता आहे। तर मुळात आम्हाला तेच खरं तर दूर करायचं आहे का देशामधला जातीवाद धर्मवाद या देशातल्या गरीब लोकांपासून दूर घेऊन जातं। कारण निवडणुका म्हणजे त्या त्या घटकाचा तो आवाज असतो, तो आवाज त्या सभागृहात दिसला पाहिजे म्हणून आपण निवडून देतो। तुम्ही जाहिरात जरी पाहिलं, मॅसेज जरी पाहिलं का आपला आवाज लोकसभेमध्ये पोहोचण्यासाठी मतदान करा, कोणाला करा असं म्हणत नाही, सरकारी अशा जाहिरात येत आहे। मग शेतकऱ्याचा आवाज म्हणून कोण पाठवतो आपण? पक्षाचा आवाज म्हणून पाठवणारी व्यवस्था निर्माण झाली, जातीचा आवाज धर्माचा आवाज तिथे गेला पाहिजे म्हणून व्यवस्था निर्माण झाली। पण बहुसंख्य शेतकरी शेतमजूर आहे। आज जर पाहिलं तर 60 ते 70 कोटी जनता ही शेतकरी शेतमजूर आहे आणि ते सर्व धर्मात सर्व जातीत आहे। तरीसुद्धा दुर्दैव या देशामध्ये शेतकरी म्हणून मी शेतकरी किंवा मी मजूर म्हणून मतदान करत नाही। हे दुःख आणि हे दुःख संपवण्यासाठी मी एक शेतकरी कार्यकर्ता म्हणून त्यांना पाठिंबा द्यावं, बळ द्यावं, त्यांनी ती निवडणूक जिंकावी, शेतकरी म्हणून जिंकावी म्हणून मी जात आहो। कसं नियोजन त्या प्रचाराचं असणार आहे? प्रहार त्या ठिकाणी पाठिंबा देणार आहे की तुम्ही स्वतः प्रचार सभा घेणार? मी स्वतः प्रचार सभा घेणार आहे। माझ्या उद्याच्या 2 सभा आहे आणि मग वाटलं तर थांबून मग पुढचा प्रचार मी करेन। भाऊ, आज जर पाहिलं तर लोकसभेचा दुसरा टप्पा झाला, तर तिसरा टप्पा जो आहे तो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा ज्या आहेत त्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या आहेत। काय नेमकं कारण वाटतं तुम्हाला? कसं आहे, सभेपेक्षा जर दोनही पाहिलं, राहुलजी गांधी असेल मोदीची असेल, यांचं जर एकंदरीत सभेमधल्या गर्दी जर पाहिल्या तर तुम्हाला माहीत आहे गर्दी कशी जमा होतं आणि गर्दी जमा करणं हा आता पैशाचा खेळ झालेला आहे बऱ्यापैकी। स्वतःहून येणारे लोक, मला माहीत आहे मी जेव्हा शिवसैनिक म्हणून काम करायचं, बाळासाहेब ठाकरे यांची सभा होती वलगावला, तेव्हा आम्ही ट्रॅक्टरला लमकून गेलो होतो। ती गर्दी होती आणि दर्दी पण होते। आता तुम्हाला माहीत आहे गर्दी जमा करायला काही फार मोठा विषय लागत नाही आणि सहज लोक कशा पद्धतीनं आणि गर्दी जे जमा होणारी आहे ती दोनही इकडे जर पाहिलं तर ते दोनही इकडे धार्मिकता आहे, प्रचंड कट्टरवाद आहे। काँग्रेस म्हटलं तर लोक असं म्हणतात का ती बौद्ध आणि मुस्लिमांची पार्टी आहे, भाजप म्हटलं तर ते हिंदूची पार्टी आहे। अशा पार्टीमध्ये धर्मजातीमध्ये विभागणी झाली आणि मग अशा पद्धतीनं तोडण्याचा प्रयत्न जो होत आहे का जिथं धर्मामध्ये लावलेली लढाई जर सक्सेस होत नसेल तर धर्मातल्या जातीमध्ये लढाई लावल्या जात आहे। तुम्ही जर पाहिलं तर ओबीसी अलग, मराठा अलग, ओपन अलग अशा पण लढाई सुरू केलेल्या आहे देशामध्ये। कुठल्या ना कुठल्या प्रकारे जातीचं धर्माचं व्यवस्थित पॉयझन देऊन सोप्या पद्धतीनं मतं घेण्याचा जो पद्धत देशामध्ये सुरू झाली आणि त्याच्यामुळे देश खोकला झाला। काल परवा मी राहुल गांधीजीचं भाषण ऐकलं। 45 लाख कोटीचं आपलं बजेट आहे एकंदरीत केंद्राचं आणि त्यांनी सांगितलं का महिलांना मी 1 लाख देईल आणि युवकांना 1 लाख देईल। आता ही कुटुंबाची संख्या नाही म्हटलं तरी दोनही मिळून जरी आपण काढली तर 30 कोटी होते। आता 30 कोटी गुणेला 1 लाख जर पकडले तर ते 30 ते 40 लाख कोटी तर मी सांगतोय बजेटच्या। एवढा पैसा राहुलजी कसा देईल काँग्रेसवाले, हा जुमला कसा त्यांनी केला ते सांगू शकत नाही। बजेटमध्ये 45 लाख कोटीमध्ये 30-40 लाख कोटी तुम्ही कर्मचाऱ्याला पैसे जर 65%
बजेटचा खर्च अधिकारी कर्मचाऱ्यावर होतो आहे. आणि त्याच्यातलं तुम्ही ते 1,00,000 महिला आणि 1,00,000 युवकांना पैसे कसं देईल, जसं 15 लाख दूंगा असं भाजपवाले म्हणत होते, ते शक्य झालं नाही, लोक विसरले. तर तसंच असंही चित्र आहे. आमचं असं म्हणणं आहे का जो काय गरीब असेल, विषय काय आहे का कष्ट करणारी लोकांची संख्या कामगारामध्ये मजुरामध्ये दिसतं किंवा लहान लहान व्यावसायिक आहे, त्यांच्यासाठी दोघांच्या जाहीरनाम्यामध्ये काहीच दिसत नाही. शेतकऱ्यांचा हमीभाव स्वामीनाथनच्या शिफारसी मान्य करू असं नाही म्हटलं आहे. स्वामीनाथनच्या 50% नफा धरून शिफारसी मान्य करू, स्वामीनाथनच्या शिफारसी. मग स्वामीनाथनमधल्या 3-4 शिफारसी घ्यायच्या, त्या मान्य करायच्या आणि भूलथापा द्यायच्या. हे बंद केलं पाहिजे. शेतकऱ्यांनी ठामपणे मतदान करताना विचारलं पाहिजे का शेतकरी आणि शेतमजुरासाठी तुमच्या बजेटमध्ये नेमकं काय कसं करता, कसं देत आहे, ते दिसत नाही. गरिबी आजही आपण पाहतोय का भूकबडीमध्ये आपला देश अव्वल आहे. म्हणजे 6 ते 7 लाख लोक मुंबईत घर नाही म्हणून प्लॅटफॉर्मवर झोपणारे आहे. याच्यासाठी कुठलाही कार्यक्रम मला वाटतं दिसत नाही. आणि मग अशा कष्टकरी समाजासाठी दोन्ही पक्ष, 2-3 पक्ष, मला वाटत नाही काही त्यांची याबद्दलची काही अभ्यास असेल किंवा यासाठी काही करण्याची मानसिकता आहे, असं काही दिसत नाही. नीरव मोदींची जमीन तुमच्या मतदारसंघामध्ये सापडलेली आहे, काय सांगा? नीरव मोदीची जमीन सापडणं हा वेगळा भाग आहे, पण 1 एकरवर 9 लाख रुपये कर्ज देणारी बँक, तो मॅनेजर खरं तर तपासला पाहिजे. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो का मोठ्या माणसासाठी कायदा नाही आहे. सामान्य माणूस गेला आणि 7/12 मागितला तर त्याला कायद्याची भाषा शिकवल्या जातं. 75व्या वर्षामध्ये काँग्रेस येऊन गेली आणि भाजपा आहे, तरी कायद्याचा जरब मात्र या देशात कधीच दिसत नाही. श्रीमंतासाठी कायदे नसतातच आणि गरिबाला मात्र कायद्याच्या नावानं पिळवणूक करून त्याला आत्महत्या करावं लागतं. एकरभर एका एकराच्या शेतकरी जो नीरव मोदीची 1 एकर जमिनीवर 9 लाख कर्ज दिलं जातं. म्हणजे त्या जमिनीची किंमतच जेवढी आहे तेवढे पैसे कर्ज रूपानं देतं आणि आम्हाला शेतकऱ्याला 1 लाखाला 1 एकर शेतीला फक्त 40,000 कर्ज दिलं जातं. म्हणजे जेवढं पीक येतं त्या पिकावर कर्ज देतं, जमीन गहाण ठेवतं. म्हणजे जमीन गहाण ठेवतं आणि कर्ज मात्र पिकाच्या उत्पादनावर देतं. केवढा मोठ्या नामुष्की आहे शेतकऱ्याची, केवढा मोठा अपमान आहे. पण जातीपातीमध्ये लोक विसरून जातात. आम्ही पाहिली निवडणूक अमरावती लोकसभेची, खूप चांगलं वातावरण होतं, पण निवडणुकीमध्ये मुस्लिम एरियात पंजा चालणं सुरू झाला आणि हिंदू एरियात आपोआप कमळ न सांगता चालायला लागलं. आणि काही ठिकाणी हिंदू एरियामध्ये कमळ चालायला लागलं, तसंच मुस्लिम एरियामध्ये पंजा चालायला लागला. आणि आमच्यासारखा ओरडून रक्ताचं पाणी करू बा शेतकरी शेतमजूर या म्हणून यावेळेस मत मारा असे म्हणणारे लोक मग हिंदूमधल्या जाती आहे, त्यांनीसुद्धा ठरलं का नाही यावेळेस आपल्याला कमळाले मोदी साहेबांनाच मत द्यायचं आहे. अशी एक मानसिकता, ज्याचं 10 लाखाचं ऑपरेशन आम्ही केलं, 2 लाख मी स्वतः मदत केली, स्वतः रक्तदान जाऊन मी मुंबईला रक्तदान केलं, त्याचं सगळं परिवार प्रचार करत होतं आमच्या विरोधात. मग ही जी मानसिकता आहे का काम हा विषय फार जास्त राहिलेला दिसत नाही आणि त्याच्यामुळं कर्तृत्वशून्य लोक या निवडणुकीत बाजी मारून जातं. म्हणजे बगर प्रॅक्टिसचा पैलवान आणि मेहनतीचा पैलवान, जातीच्या नावानं त्याला हरवलं जातं, धर्माच्या नावानं हरवलं जातं आणि ही वस्तुस्थिती आहे. तर हे होते आमदार बच्चू कडू. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अमरावती. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.